मित्र, आज आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगून स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व विशद करा या प्रश्नाची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या अगोदर आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याची वैशिष्ट्ये विशद करा या प्रश्नाचा आढावा घेतलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये विशद करा या प्रश्नाचा आढावा घेतलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीचा अभ्यास आपण केलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आपण समजावून घेतलेल्या आहेत. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं अर्थव्यवस्थेतील असणारं महत्त्व आपण समजावून घेणार आहोत. आता प्रस्तावनेच्या स्वरूपात जर आपण समजावून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मोठ्यातल्या मोठ्या घटकांचा अभ्यास हा केला जातो. राष्ट्रीय उत्पन्न हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक होय. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असतो. त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न तो देश अधिक विकसित राष्ट्र म्हणून ओळखला जातो व ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कमी तो देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि विकास यांचा म्हणजे धनात्मक सहसंबंध असतो. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल तर आर्थिक विकासाचा वेग हा वाढत असतो आणि राष्ट्रीय उत्पन्न घटत असेल तर आर्थिक विकासाचा वेगही घटत असतो. त्यामुळं विकसनशील देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना एक महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय उत्पन्नावरून देशातील नागरिकांचं उत्पन्न, राहणीमानाची पातळी, आर्थिक कल्याण, आर्थिक विषमता या बाबी लक्षात येत असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हा देशाच्या आर्थिक विकासाचा एक आरसा म्हणून ओळखला जातो. देशाची असणारी वास्तव स्थिती लक्षात येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना ही महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणून ओळखली जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना समजावून घेतल्यानंतर आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ किंवा व्याख्या आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. डॉक्टर मार्शल यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या केलेली आहे ती अशा पद्धतीने: एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व उत्पादनाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशात सर्व प्रकारच्या ज्या उत्पादनाची जी उत्पादन होते त्यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारची व्याख्या डॉक्टर मार्शल यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं आपण भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे ती अशा पद्धतीने: एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजणी टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांची म्हणजे देशामध्ये उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो. परंतु दुहेरी मोजणी टाळून म्हणजे दोन वेळा एखाद्या वस्तूचे किंवा सेवांची मोजणी टाळून केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारच्या राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची प्राध्यापक केन्स यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अशा पद्धतीने: एका वर्षाच्या कालावधीत भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकांना खंड, वेतन, व्याज आणि नफा या स्वरूपात देण्यात येणाऱ्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नाची म्हणजे व्याख्या डॉक्टर जेम केन्स यांनी मांडलेल्या दिसून येतं. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत कालावधीमध्ये देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांचे दुहेरी मापन टाळून केलेल्या मोजणीला किंवा मोजमापाला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादन होणाऱ्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजण टाळून केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारची व्याख्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेली आपल्याला दिसून येते.
तर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी किंवा आकडेवारीचं महत्त्व काय आहे ते थोडक्यात या व्याख्यानामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. का राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचं आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जी गोळा केली जाते ती गोळा केलेल्या आकडेवारीचं अर्थव्यवस्थेमध्ये काय महत्त्व आहे या संदर्भात विविध अर्थशास्त्रज्ञांनी विवेचन केलेलं आपल्याला दिसून येतं. की राष्ट्रीय उत्पन्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा असतो आणि त्यामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेची वास्तव स्थिती दर्शवण्याचं काम राष्ट्रीय उत्पन्न करत असतं. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व आपण पुढील मुद्द्याच्या आधारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी हे आर्थिक नियोजनास उपयुक्त ठरतं. जलद गतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी साम्यवादी राष्ट्राबरोबरच भांडवलशाही राष्ट्रात ही आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आढळतो. मिश्र अर्थव्यवस्थेत तर आर्थिक नियोजन हे अपरिहार्य ठरतं. भारतासारख्या देशानं सुद्धा आपल्या देशाचा जलद गतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केलेला आहे. असताना राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या सहाय्याने विविध क्षेत्रांचे अर्थव्यवस्थेतील सापेक्ष स्थान समजतं. उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले गेले तर कोणत्या क्षेत्राला उत्पन्नाचा किती हिस्सा मिळतो हे समजतं. क्षेत्रीय समतोलाच्या उद्दिष्टेसाठी कोणता प्रदेश मागासलेला आहे यासाठी सर्वेक्षण केले जाते आणि याद्वारे उपलब्ध झालेल्या आकडेवारीच्या सहाय्याने नियोजनाची आखणी ही केली जाते. त्यामुळं देशाच्या आर्थिक नियोजनास राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी खूप उपयुक्त आकडेवारी म्हणून ओळखली जाते. दुसरे जे आहे क्षेत्रीय महत्त्व. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून राष्ट्रीय उत्पन्नात विविध क्षेत्रांचे सापेक्ष महत्त्व काय आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा कल कसा आहे, सध्याची स्थिती तो कशा पद्धतीने बदलतो आहे, विभागीय असमतोल दूर करण्यासाठी कोणत्या विभागात अधिक गुंतवणूक केली पाहिजे इत्यादी स्वरूपाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून मिळते. म्हणजेच नियोजनातील उद्दिष्टे ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग हा खूप उपयुक्त ठरत असतो. हे यातून आपल्याला स्पष्ट होतं. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे नियोजनाचं मूल्यमापन. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या सहाय्याने नियोजनाच्या यशापयशाचे मोजमाप करता येते. नियोजन काळात यांची तुलना करता येते. मूलभूत मोठ्या उद्योगामुळे राष्ट्रीय उत्पन्नात किती वाढ झाली, भांडवली वस्तू आणि उपभोग वस्तूंचे उत्पादन किती वाढले, भांडवल गुंतवणुकीवरील उत्पन्नाची आकडेवारी खूप उपयुक्त ठरते. आर्थिक नियोजनात नियंत्रणे आणि नियमन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजेच बाजारातील निरनिराळ्या प्रभावाकडून आपोआप जी व्यवस्था निर्माण केली जाते त्यापेक्षा निराळी अशी व्यवस्था अगर जुळवाजुळव करून विशिष्ट प्रकारची व्यवस्था हेतुपूर्वक निर्माण करण्यात येते. अशा पद्धतीला आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. याचाच अर्थ बाजार व्यवस्थेत हस्तक्षेप करून हेतुपूर्वक जुळवाजुळव करणे म्हणजे बाजार व्यवस्थेचे नियमन करणे होय. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून अर्थव्यवस्थेचे नियमन हे करता येतं. अर्थव्यवस्थेमधील असणारे उत्पादन, अर्थव्यवस्थेमध्ये असणारे विभाजन, अर्थव्यवस्थेमधील असणारी मागणी, अर्थव्यवस्थेमध्ये असणारा पुरवठा, अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, बचत
त्याची वाढ व्हावी यासाठी सरकार त्या विभागातील उद्योगांना काही सवलती जाहीर करते, अल्प व्याजदराने भांडवल पुरवठा करते, अर्थव्यवस्थेतील विशिष्ट क्षेत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पूर्वीचे उत्पादक त्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी काही अनुदान देते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून सरकारला आपले अनुदानाचे धोरण आखण्यास मदत होते. अर्थव्यवस्थेचे प्रत्यक्ष नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची सांख्यिकीय आकडेवारी उपयोगी पडते आणि विशेषतः मंदीचे नियंत्रण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यासाठी आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी खूप उपयुक्त ठरते. त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो प्रादेशिक विकासाची कल्पना येते. एखाद्या राष्ट्रात दीर्घकाळात राष्ट्रीय उत्पन्नात होणारी वाढ हा आर्थिक विकासाचा मापनदंड मानला जातो. आर्थिक विकासाचे मापन करण्यासाठी वास्तव दरडोई उत्पन्न होणारी वाढ विचारात घेतली जाते. म्हणजेच देशाचा आर्थिक विकास किती झाला हे ठरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपयुक्त ठरते. परंतु केवळ आपल्या देशातील आर्थिक वृद्धीचा दर लक्षात घेऊन या ठिकाणी चालत नाही, तर वेगवेगळ्या प्रांतातील राष्ट्रीय उत्पन्नात किती वाढ झाली हे पाहणे महत्त्वाचे असते. त्यावरून अविकसित भागाच्या विकासासाठी काही खास उपाययोजना योजता येतात. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे लक्षात येण्यासाठी स्थलानुसार तुलना महत्त्वाची राहते. आकडेवारी ही कालानुसार मांडली असेल तर त्याला कालिक श्रेणी, याला टाइम सिरीज किंवा काळानुसार तुलना असं म्हटलं जातं. कालिक श्रेणी म्हणजे भविष्यकाळ जाणून घेण्याच्या दृष्टीने किंवा हेतूने भूतकाळाचा केलेला अभ्यास होय. लोकांच्या राहणीमानाशी संबंध जोडला जातो. राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप कशा प्रकारे केले झाले आहे यानुसार आपल्या राष्ट्रातील जीवनस्तराची कल्पना येते आणि त्याचबरोबर तौलनिक अभ्यासामुळे भूतकाळ समजू शकतो, वर्तमानावर आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि भविष्याचे नियोजन करू शकतो. केवळ अंदाजापेक्षा सांख्यशास्त्रीय कालिक श्रेणीच्या अभ्यासावरून आपण अचूक आणि अधिक विश्वसनीय असे अनुमान काढू शकतो. म्हणूनच च्या संकल्पनेत अभ्यासले आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकात राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कशा पद्धतीने झालेले आहे हे पाहणे आवश्यक आहे. या प्रत्येक घटकात असते कारण तेथे नियंत्रणे कमी असतात. मिश्र अर्थव्यवस्थेतही राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाटपात विषमता राहते. मात्र साम्यवादी देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे समाजात समान वाटप होत असते. राष्ट्रीय उत्पन्नाचे न्याय वाटप झाले आहे किंवा नाही हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनाच्या आकडेवारीवरून लक्षात येत असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक विषमतेची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी खूप महत्त्वाची असते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून राष्ट्रीय
उत्पन्नाचा कोणाला किती प्रमाणात मोबदला मिळतो आहे हे लॉरेन्ज या प्राध्यापकाने दाखवून दिलेले आहे। सामान्यतः देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या दारिद्र्य लोकांना किंवा गरीब लोकांना राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी हिस्सा मिळतो, तर मुठभर श्रीमंतांना राष्ट्रीय उत्पन्नाचा अधिकाधिक हिस्सा मिळतो। त्यामुळे आर्थिक विषमतेची दरी वाढत जाते आणि प्राध्यापक लॉरेन्ज यांनी लॉरेन्ज वक्राच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कशा प्रकारे होते हे दाखवून दिलेले आहे। राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनावरून देशातील आर्थिक वृद्धी हे आर्थिक विकासाचे फलित असते। आर्थिक वृद्धीद्वारे देशात परिवर्तन घडून येते। कोणत्याही देशातील लोकांची धडपड ही आर्थिक विकासासाठी चाललेली असते। वास्तव दृढ उत्पन्नातील वाढ ही आर्थिक म्हणून देशाचा आर्थिक विकास किती झाला, आर्थिक वृद्धीचा दर किती आहे हे समजण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना खूप उपयुक्त ठरते, हे यातून स्पष्ट होते। त्यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे की राहणीमानाची कल्पना येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना खूपच उपयुक्त ठरत असते। राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्यास दरडोई उत्पन्नात वाढ होते। वास्तव दरडोई उत्पन्नात वाढल्यास देशातील लोकांच्या राहणीमानात वाढ घडून येते। लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व इतर आवश्यक उंचावतो। श्रमिकांची कार्यक्षमता वाढते, लोकांचे उत्पन्न वाढते, गुंतवणुकीत वाढ घडून येते आणि नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो। लोकांचे जीवन हे सुखमय बनते। एकूणच मानवी कल्याणात वाढ होते। आर्थिक विकासाचा मापदंड आणि आर्थिक वृद्धीचा मापदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना खूपच उपयुक्त ठरते। विद्यार्थी मित्र, या प्रश्नाच्या सारांशाकडे आपण जर गेलो तर आपल्याला समजून येतं की राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी का महत्त्वाची आहे। आधुनिक काळात राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। पूर्वी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करून त्याची वर्गीकरण आणि विश्लेषण करणे हा अर्थशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा एक भाग होता। परंतु अलीकडे देशात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, आर्थिक वृद्धीचा दर वाढवणे, राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे, नियोजनाची उद्दिष्टे निश्चित करून ती ठराविक कालावधीत पूर्ण करणे, औद्योगिक उत्पादन वाढवणे आणि यासाठी सरकारी धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी कार्यात्मक अर्थशास्त्राला खूपच उपयुक्त ठरत असते। त्यासाठी राष्ट्रीय सांख्यिकीय माहिती उपयुक्त ठरते। राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने राबवता येते। एकूणच देशातील व्यक्तीचा, देशातील व्यक्ती समूहाचा आणि देशातील राष्ट्राचा म्हणजे राष्ट्रातील लोकांच्या राहणीमानाची कल्पना येण्यासाठी, प्रदेश विषमता लक्षात येण्यासाठी, आर्थिक विषमतेतील असणारा फरक लक्षात येण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी खूपच उपयुक्त ठरते। विद्यार्थी मित्र हो, राष्ट्र
आणि हा प्रश्न, हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐकून घ्यावा. या व्हिडिओच्या बाबतीत दिलेल्या व्याख्यानावर चिंतन करावं आणि राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ज्या पद्धतीनं राष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाची असते, त्याच पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाची आकडेवारी आपल्या कुटुंबाच्या आपल्या जीवनातील असणाऱ्या व्यावहारिक जीवनाचा एक भाग, अभ्यासाचा भाग असं मला आहे असं वाटतं. आपण या व्याख्यानाचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास कराल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.